कस काय केलं दिवसाच्या बाद कॉल केलो? हे सगळं सोड, तुला का गुन्हा बसायला का होणार रे? आई हो काय का झाले आता? अरे ते पोरगा माझ्याकडे बोंबलत आले का म्हणा त्याच्या बापाला. कुणाच्या बापाला? त्याच त्यांचं फॅमिलीचं आणि शेताचं मॅटर आहे. तू जाऊन का बदबस करायचं त्यांच्यामध्ये? ते आहे होय. हे आहे का म्हणत बसणूक आणि तू त्यांच्यामध्ये पण नुक. हो का? तुम्ही जरा दिमाग थंड ठेवून ऐका. त्याच्या वडिलाला जे बोललाव ते तुमच्या बी फायद्याचं आहे. हा का म्हणा त्याच्या बापाला? त्यानं दरवर्षी त्याच्या बापाकडून 4-5 लाख रुपये कारोबारला म्हणून घेऊन आले आणि काहीच करण्यात आले. त्यांच्याकडे शेत 8 एकर होतं, आता 4 एकरवर आले. होय मग त्याचा बाप रजिस्ट्री ऑफिसला चालवतं ते 4 एकर बी त्याच्या नावावर करायला. मग मी एक आयडिया दिलो. का म्हणून आयडिया दिलाच? हो का अण्णा, तुमचं पोरग तर 4 एकर फुकून टाकले. हे 4 एकर त्याच्या नावावर करण्यापेक्षा हे शेत विकून आलेल्या पैशानं एफडी करून टाका. हा एफडी केलेल्या पैशाचं कसं बी महिन्याला व्याज येते. बापाच्या नावावर पैसे येतात म्हणून पोराला बापाला सांभाळावंच लागते. आणि बाप जर गलतीनं वरी गेला, पोरग पैसे उडू नका, भिकारी का होना, मला काय करायचंय? तू बी म्हणाला एका हिशोबानं बरोबर आहे बघ. मग बघा तुम्ही बी तसं करताव का? तुमच्याकडे बी पैसा लई आहे. ह्यानी बराबर आहे म्हणलं तर करते त्याने बी असंच.